गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या पत्ती गावामध्ये तापाच्या उपचारांसाठी 2 मुलांना रुग्णालयामध्ये नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेण्यात आलं। परिणामी उपचारामध्ये हयगय झाल्यानं दोन्ही भावंडांचा मृत्यू झालाय। दुर्दैव हे की गावामध्ये नीट रस्ता नव्हता, शववाहिका पोहोचत नसल्यानं या मायबापांना दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून घरापर्यंत 15 किलोमीटरचं अंतर पार करावं लागलं। जड अंतकरणानं या मायबापांना आपल्या मुलांचे मृतदेह चालत घरी आणल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। 6 आणि 3.5 वर्षांची ही दोन्ही मुलं होती। ते दोघेही दगावले आणि त्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन नेण्याची वेळ, पाण्यामधून अशी चिखलामधून वाट काढण्याची वेळ या आई वडिलांवर आली आहे। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्या बरोबर आहेत। आपण आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। आशिष, खरं तर दृश्य बघताना सुद्धा हळहळ वाटते, मात्र या मायबापाची अशी परवड झाली आहे, काय सगळी घटना आहे? गडचिरोली जिल्ह्यामधल्या अंतर्गत भागामध्ये आणि त्यातही दक्षिण गडचिरोलीमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहेत आणि त्यातच अहेरी तालुक्यामधल्या पत्ती गावामध्ये रमेश वेलादी नावाचे कुटुंब आहे। त्यांची जी 2 मुलं आहेत, बाजीराव आणि दिनेश, ही आजारी पडली, तापानं फणफणली आणि त्याच्यामुळे या भागामध्ये साधारणपणे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ही पहिली गोष्ट जी आदिवासी करतात ती पुजाराकडे घेऊन जातात। ताप आला किंवा कुठलीही अशी घटना घडल्यानंतर पुजाराकडे नेल्यानंतर पुजाऱ्यांना सातूर काही उपचार केले, मात्र त्याचा परिणाम झाला नाही। दोघांची प्रकृती बिघडली आणि शेवटचा उपाय म्हणून चालत चालत ते पुन्हा एकदा जिमलगट्टा इथं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे त्यांना घेऊन गेले, मात्र तोवर त्यांचा प्राण गेला होता दोघांचाही। आणि त्याच्यानंतर आता परत जाण्याची वेळ आली। डॉक्टरने शववाहिका जी आहे ती देण्याचा प्रयत्न केला मॅनेज करण्याचा, मात्र त्या स्थितीत वेलादी कुटुंब नव्हतं आणि या भागामध्ये रस्ते नसल्यामुळे शववाहिका पोचूही शकत नव्हती। या भागात पाऊस आहे, नदी, नाले, ओढे, चिखल हे तुडवत साधारण खांद्यावर ही दोन्ही मृतदेह टाकून 15 किलोमीटर पत्ती गावला नेण्याचा प्रसंग या दाम्पत्यावर ओढवला आणि त्यामुळे या भागातलं अज्ञान, त्याच्यानंतर अंधश्रद्धा, मूलभूत सुविधांची वानवा, त्याच्यानंतर आरोग्य सुविधांची वानवा, ही सगळी गोष्ट यामुळे सगळी लख्खपणे पुढे आली आहे। खरंय। आशिष, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर हे अशिक्षिततेचे, अंधश्रद्धेचे बळी आहेत की आरोग्य व्यवस्थेचे बळी आहेत, असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालाय। गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी सुद्धा खरं तर ही बातमी आहे। आपल्याच 2 लहान मुलांचे मृतदेह अशा प्रकारे आई वडिलांना स्वतःच्या खांद्यावरून नेण्याची वेळ आली आहे। 15 किलोमीटर लांब चालत आई वडिलांनी रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता। आधीच या भागामधली अशिक्षितता आणि अंधश्रद्धा आणि त्यामुळे अशा प्रकारे या आई वडिलांवर वेळ आली आपल्या मुलांचे मृतदेह खांद्यावरून नेण्याची।